चंद्रपूर लोकसभेसाठी प्रचाराचा वेग वाढला आहे। आज सुधीर मुनगंटीवार स्वतः प्रचार करताना दिसून येत आहे। आज राष्ट्रीय ओबीसी एससी एनटीचा मेळावा देखील करण्यात आला। भाऊ, प्रचार जोरात सुरू आहे, कसा? साधारणतः आम्ही कार्यक्रम तर 5 वर्ष घेत असतो। 5 वर्षामध्ये कधी बैठका, कधी संजय गांधी निराधार योजनांच्या लाभार्थ्यांचा आदेश वाटपाचं काम, असे कार्यक्रम तर नेहमी नियमित असतात। आता तर निवडणूक आहे आणि या निवडणुकीत संवाद साधावा, प्रत्येकासमोर विश्वगौरव मोदीजींचा संकल्प हा ठेवत त्यांचा मतरूपी आशीर्वाद मागावा, असं साधारणतः आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप असतं। आणि या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आज एससी एसटी ओबीसी आणि लहान जाती समूहाचे सर्व वर्ग याचा डॉक्टर राजेंद्र महाडोळे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। आज सर्व समूह आणि वर्गाशी आपण संवाद साधतोय। हो, एकीकडे महायुती आहे, आपली महायुतीमध्ये जे अपक्ष आमदार किशोर जरगा ते कुठेतरी नाराज दिसून येतात, त्यांना कुठेतरी प्रचारामध्ये बोलवलं गेलेलं आहे। हो, मी संपर्क केला नाही, कारण त्यांचे उजवे हात, अतिशय उजवे हात असणारे रोज माझ्यावर अतिशय निम्न शब्दात टीका करतात। तर मी काय समजायचं? पाठिंबा समजायचा, हे शिव्यांचं प्रेम समजायचं, की काय समजायचं? शेवटी राजकारणामध्ये एक गोष्ट तर नक्की आहे, माझ्यासाठी आयुष्यात पद महत्त्वाचं राहिलं। तुम्ही खोटं नाटं लिहायचं आणि मी येऊन फक्त खुर्चीसाठी तुमच्यासोबत बसायचं, असं राजकारण मग नको आहे। मग विकासाचं राजकारण हवं आहे, मग जनतेच्या हिताचं राजकारण हवं आहे, मग समता ममता बंधुत्वाचं राजकारण हवं आहे। आणि म्हणून मी त्यांच्याशी संपर्क केला नाही, की साधारणपणे उद्या जर माझा राईट हँड उद्या त्यांच्यावर अतिशय निम्न शब्दात खोटी टीका करेल आणि ती टीका मुद्दाम समाज मनावर परिणाम होईल अशा पद्धतीने पोचवेल, तर मलाही विचार करावा लागतो। शेवटी मग तुम्ही आज कराल तर उद्या भराल। तर हे होते सुधीर मुनगंटीवार, गेले 10 TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।